वाह 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 वाह। हाउ टू यूट्यूब, फिर मैंने उससे अंग्रेजी में बात की। एक लड़की है, माझा मित्र आहे बाबू खलिफा, हा गोटीतला आहे. आता आम्ही इकडे निघालेलो समृद्धी यावेळेला त्याने काकडा आणून दिला एकदम फ्रेश काढून. डिझेल आता संपत आलेलं ऑलमोस्ट आणि आम्ही अर्धा जरा पेट्रोल पंप शोधतोय पुढे. पण मग सतीश भाई सगळ्यांचं स्वागत आहे. आता आम्ही निघालो आहोत UP-ला, उत्तर प्रदेशला, मिर्झापूर येथे. इथून आता 1400 किलोमीटरचं रनिंग आहे आणि परत तिथून आम्हाला टोटल पे लागणार 23 तास. आता ही जर्नी तुम्हाला मी दाखवतोय पुढे कसं समृद्धी हायवे येईल, टोल येईल, सर्व भेटूया पुन्हा आपण. मुंबईहून उत्तर प्रदेशला जाण्यासाठी टोटल 23 तास 11 मिनिटं लागतात आणि किलोमीटर आहे 1440. सकाळचे वाजले 6:30. आता मी पोचलो माझीवाड्याला. माझीवाड्यावरून आता लेफ्ट घेऊन इगतपुरी मार्गे समृद्धी हायवे. सकाळ व्हायला सुरुवात झालेली आता. समोर वगैरे छान मस्त क्लायमेट एकदम. आता आम्ही कल्याण हायवेला, कल्याण बायपासच्या हायवेला आता. मला लांबच्या प्रवासामध्ये कंटाळा येऊ नये म्हणून आम्ही एक सोबत ना एंटरटेनमेंट घेतलेलं आहे. आता त्याची ना एक तुम्ही शायरी ऐका. थांबा तुम्हाला दाखवतो शायरी. बम्बई शहर में मतलब रहती हो बम्बई शहर में, अब दूर है यूपी का किनारा, और इन हवाओं से पूछता हूँ जान हाल है क्या तुम्हारा. वाह 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 वाह. सोना दिया सुनार को, मतलब करोड़ों का सोना, सोना दिया सुनार को पायल बना दिया, और दिल दिया दिलदार को घायल बना दिया. क्या बात है. वाह वाह वाह. फिर तब से न जीने की तमन्ना थी, न मरने की तमन्ना थी. तमन्ना है तो सिर्फ उससे मिलने की तमन्ना. वाह 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 वाह. हाउ टू यूट्यूब, फिर मैंने उससे अंग्रेजी में बात की. एक लड़की है, हाउ टू यूट्यूब, मेरे पलकों में तू. अरे वाह वाह. ओ माय डार्लिंग आई लव यू. अरे वाह वाह वाह. बढ़िया है बढ़िया है. हाउ टू दिवस उजडला आता पूर्णपणे. आता वाजले आहेत 7:30. कसारा घाट आता चालू होईल. वाजले आहेत आत्ताचे 8:30. आता आम्ही पोहोचलोय बाबाचा धाबा कसारा घाटच्या अलीकडे. ही आमची इनोवा आणि एक सोबत स्कॉर्पिओ आहे. या 2 गाड्या आता आम्ही निघालोय मागे पुढे, म्हणजे एका मागोमाग एक आम्ही आहोत त्याच्यामध्ये. आता समृद्धी हायवे लागेल थोड्या वेळाने. तुम्हाला समृद्धी हायवेचा रस्ता माझा पण पहिला एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला दाखवतो समृद्धी हायवे कसा आहे. हा मागे आता कसारा घाट चालू होईल. पदयात्री साईचे इकडे सर्व बसलेले आहेत. तेव्हा इकडे पालखी येतो. आता बरेच थंडीमध्ये बरेच साईच्या पालखीसाठी इकडे निघतात. आता आम्ही चालू आहे बाबा धाबामध्ये. बाबाची स्पेशल वडा होता. हे सगळे आमचे मित्रमंडळी सोबत. कसारा घाट चालू. साईचे पालखीवाले असे चालत जातात. डिसेंबर जानेवारी या महिन्यामध्ये. घाटामध्ये जाम लागलेला आहे, लांब एकदम लांबपर्यंत पाहू शकता. कसारा घाट चढलो आता. घाटाच्या इकडे वरती आल्यावर घाटन देवी येते. हे बघा घाटन देवी मंदिर. आता समृद्धीसाठी आम्ही आता राईड मारलेला आहे. माझा इकडे मित्र आहे गोटीतला बाबू खलिफा. तो आता इकडे आला बघा रस्ता दाखवायला समोर. तो बाईक घेऊन आला. तुम्हाला बोला आतून आतला रस्ता दाखवतो. आता समृद्धी हायवे थोड्या वेळात चालू होईल. आता मधून जायला तर सध्या कच्चा रोड आहे. इथे गावातून असा एक रस्ता निघालेला.
समोर हा बघा तुम्हाला समृद्धी महामार्ग दिसतोय. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आज तुम्हाला दाखवतो बघा. इथून समृद्धी हायवे चालू आहे. हा माझा मित्र आहे बाबू खलिफा, हा गोटीतला आहे. आता आम्ही इकडे निघालेलो समृद्धी हायवेला, त्याने काकडा आणून दिला एकदम फ्रेश काढून. त्या बघा कॅच पण केली. आता मागे समृद्धी हायवे लागला, तर इथून आम्हाला आता समृद्धी चालू झाला. आता भेटूया समृद्धी हायवेवरती. जा काकडी खायला, शेतातली फ्रेश काकडी एकदम. आमचं समृद्धी हायवे चालू होईल. आता समृद्धी हायवे चालू. आम्ही आतला रस्ता काढलाय गावाच्या अजून. समृद्धी हायवे स्टार्ट. आता इथून पहिला टनल समृद्धी हायवेचा चालू. खूप मस्त हायवे बनवला. पहिला टनल लागलेला आहे. अजून पण रस्त्यामध्ये काम चालू आहे बऱ्याच ठिकाणी. रस्त्यामध्ये काम चालू आहे अजून पण. नागपूरला लेफ्ट. समोर आता आला टोल नाका पहिला समृद्धी हायवेचा. इकडे दर आहे ₹1.73 प्रति किलोमीटर. हा समोर बोर्ड आहे. सिन्नर 34 शिर्डी 78 नागपूर 620. आणि आम्हाला जायचं अजून 1200 किलोमीटर प्रवास आम्हाला हे करायचा. खूप छान समृद्धी हायवे बनवलाय. पाहू शकता इकडे समोर. हे मधून जे गावाला इकडे गावागावाला डायव्हर्जन बनवलेलं आहे. खूप सुंदर आणि नेटका एकदम बनवलेलं आहे बघा इकडे. सायकल पण बनवली आहे. मध्ये मध्ये असं सुशोभीकरणासाठी बऱ्याच अशा गोष्टी बनवल्या. गडकरी साहेबांना खरोखर मानलं पाहिजे. एवढा नीट क्लीन रस्ता बनवलेला आहे. परंतु मध्ये बऱ्याच गोष्टींची काळजी घेतलेली आहे. स्पीड लिमिट जागोजागी दिलेली आहे. ट्रकला 80, कारला 80 आणि आपल्या नॉर्मल कारला 100ची स्पीड लिमिट आहे. त्या बाजूला पवन चक्क्या दिसतात डोंगरावरती समोर. पावसाळ्यात अजून सुंदर इकडे दृश्य असेल. या ज्या इकडे सगळं पवन चक्क्या दिसतात वरती. असं वाटतं आपण कुठेतरी फॉरेनला आलेलं. म्हणजे अशा प्रकारचं एन्व्हायरमेंट आहे. ही दुसरी स्कॉर्पिओ आमची सोबतच आमचा ताफात आलेलं आहे. डिझेल आता संपत आलेलं ऑलमोस्ट. आणि आम्ही अर्धा जरा पेट्रोल पंप शोधतोय कुठे पेट्रोल पंप भेटेल का. आता बघा हे समोर आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर आता आम्हाला हे पेट्रोल पंप इकडे दिसलेलं. देव करो चालू असो तर ठीक आहे, बंद असेल तर आम्हाला परत राम भरोसे पुढे जावं लागेल. बघा आता ही अशी हालत आहे इकडे समृद्धी हायवेवरती. मॅपवरती सुदैवाने आम्हाला डिझेल पंप चालू भेटला. आता
आणि आमचं म्हणजे जीव वरती खालती झालेला की आता डिझेल संपतं की नाही. डिझेल जर संपलं असतं तर रस्त्यामध्ये ना कोणतं गाव आहे ना काहीच, म्हणजे की आम्ही कोणाकडनं हेल्प मागू शकतो अशी काहीच सुविधा नव्हती. तर आम्हाला शेवटी इकडे डिझेल पंप इकडे भेटलेला आहे. आता डिझेलची टाकी फुल केली आहे. आता इथून आम्ही आता पोचलो बुलढाण्यामध्ये. वाजले आता समजा 1:30 वाजलेले आहे. आता बुलढाणा पोचलेलं आहे. आता इथून पुढे आता मी ड्रायव्हिंग करायला घेणार आहे. तर पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो कसा असेल. रस्त्यामध्ये कशाच प्रकारचं तुम्हाला हॉटेल भेटणार नाही, या कुठे थांबायची सुविधा नाही आहे, काहीच नाही आहे. तुम्ही आलात तर जर समृद्धी हायवेवरती यायच्या आधी तुम्ही ना नाश्ता वगैरे जेवण सोबत करूनच निघा. आणि मग भेटलाच तर मग आता पेट्रोल पंपच्या इकडे असे छोटेसे ना स्टॉल भेटतात जिकडे तुम्हाला चहा वडापाव वगैरे या सुविधा इकडे उपलब्ध आहे. बाकी काहीच नाही, तुम्हाला हॉटेल वगैरे भेटणार नाही. ते बघून घ्या. बुलढाण्यावरून निघालो आता आम्ही. आता इथून तरी 300-350 किलोमीटर नागपूरला आहे. रस्त्यामध्ये काहीच नाही आहे, तुम्हाला दाखवतो पूर्ण हायवे. रस्त्यामध्ये ट्रॅफिक नाही की रस्त्याच्या आजूबाजूला कोणती गावं नाही आहेत. या संपूर्ण खाली हायवे. गाडीची स्पीड लिमिट 100, 110, 120 ची चालते. अजून तरी सध्या इकडे कॅमेरे वगैरे रस्त्यात लावलेले नाही आहेत, पण आरामात येताना प्रेशर वगैरे चेक करून ठेवायचं. आम्ही हायवेवरती आहे. स्पीड बघा 140. बाजूला अशी शेती आहे. शेती आणि डोंगरातून म्हणजे गावागावातून असा रस्ता गेलेला आहे. मध्ये रेलिंग वगैरे टाकलेले आहेत सेफ्टीसाठी. ही आमची गाडी आली दुसरी स्कॉर्पिओ. स्पीड लिमिट 100, 120 स्पीड लिमिट आहे. तर माहिती पडत नॉर्मली. आमचे सोबतचे पळतात आहेत. आता दुपारची वाजले 3:30. आता आले अमरावती आणि यवतमाळ. नागपूर इकडनं 189 किलोमीटर. आता पोचलोय वर्धा आणि वाजले आहेत 4:30. आता 70 ते 80 किलोमीटरवरती नागपूर आहे. म्हणजे नागपूर आता एक्झिट होईल. समृद्धी हायवेचा प्रवास इथे. आता मग पुढून मग मध्यप्रदेशमधून मग आम्ही युपीला. वर्धा आला, वर्धा संपला, आता नागपूर येईल. ती मार्गाचा आता शेवटचा टप्पा आलेला आहे. हा टोल नाका आला की इथून समृद्धी हायवे समाप्त. 500 मीटरवरती टोल नाका आहे, पाहू शकता. टोल नाका आला इकडे. हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. इथून टोल समाप्त झालेले. आता आमचं रोड चालू होईल. रूट आता आमचा MP साठी. हे बघा, टोल समाप्त, समृद्धी हायवे. गेली आमची स्कॉर्पिओ पुढे. आता आम्ही नागपूर सिटीच्या आतमध्ये नाही गेलो. नागपूर सिटीच्या बाहेरूनच हायवे आहे. रामटेक जबलपूर होऊन होतो आता जाणार MP ला. तर आता तो प्रवास आहे. आता काळोख होईल. काळोखामध्ये मी जास्त शूट करायला जमणार नाही, पण मी तुम्हाला स्पॉट दाखवत जाईल. मग आता समृद्धी एक्सप्रेस कंप्लीट झालेलं आहे. आता इथून पुढचा प्रवास चालू होईल MP साठी. MP UP. आणि तरी आम्हाला जेमतेम अजून 700-750 किलोमीटर दाखवते मिर्झापूर इथून. तर आम्ही कदाचित रात्री होल्ड घेऊ आणि होल्ड घेतल्यावरती तुम्हाला मी तिकडचं हॉटेल तिकडचं टॅरिफ वगैरे दाखवेन की किती खर्च येतो काय येतो याच्यामध्ये. त्याला व्हिडिओ कंटिन्यू करा.
कंटिन्यू